ट्रिपले जायचं हे प्लॅनिंग करून ठरवलेलं असो किंवा अचानक भयानक ठरलेलं असो, त्यात जर आमच्यासारखे दलिंदर पोरं आहे म्हटल्यावर माहोल तर होणारच. आता 2-3 दिवस आपल्याला फिरायला जायचं म्हटलं, मग जायच्या पहिले एकदा वावरातून चक्कर मारून येऊ. आपला मावस भाऊन मी वावरात आलो. झपाझप सगळ्या सोयाबीनचा सर्व करून घेतला. यंदा जर निसर्गानं साथ दिली तर वीजचा भेद पक्का आहे. वावराचा सर्व निपटवला आणि घरी आलो. पटापट कपाटातून 3-4 लत्ते कपडे काढले. त्यातलंच एक वस्त्र झप्पतीशी अंगावर घालून घेतलं. नंतर गेलं मी सगळ्यात महत्वाचं काम म्हणजे सट हाणून घेतलं. अरे चला रे दलिंदर हो, एका पोरीले बी एवढा टाइम लागत नाही ना बा, तुम्ही जेवढा लावरेले. बरोबर आपल्या दलिंदराले कॉल आणि फटाफट बोलावून घ्या. तोपर्यंत मी घरी जातो बॅग घेऊन येतो. चला आपल्या पोऱ्यानं किती ठरवा की लवकर निघायचं पण ते शक्य होतच नाही. चला जाऊ द्या, फायनली आली आपली गाडी. गाडी उभी राहता बरोबर फायटिंग चालू. ते बी कशासाठी, पुढे मी बसतो. वर्षानंतर आमच्या हनुमान मंडळाच्या पोऱ्याची ट्रिप निघणार होती, म्हणून सगळ्याच पोऱ्यांमध्ये एवढा उत्साह होता की सांगूच नका. उद्या ते लढणारे लहान लेकरं पुरले पण हनुमान मंडळाचे मोठे लेकरांनी पुरले. त्यात जर तुमचा शुभम भाऊ म्हटल्या राडा तो होणार. एकदम फुल मावलणार बा, सांगायचं कामच नाही. धिंगा मस्ती करता संध्याकाळ कधी झाली माहित बी नाही पडलं. दिवसभर गाडीत बसून मागचे पार्ट जरा ढिले झालते, म्हणून आम्ही एका खेड्यागावात जरा विश्रांती घेतली. त्यात बी आमच्या सोप्याचा काय चाल. मला व्हिडिओत घ्या. 10 मिनिटांनंतर सगळे भेड बकरे गाडीत भरले आणि बस 20 किलोमीटर पुढे येत नाही. काही आतंकवाद्यांनी आम्हाला मागून आवाज दिला. म्हटलं 100% झपकावतात आपल्याला, एकदा आपण झपकावता येईल. पण खाली उतरून पाहत होते ते आपले फॉलोअर्सच निघले. चला MP में भी अपने महाराष्ट्र के लोक दिख रहे. एवढा व्हिडिओ पाहून भावना तुम्हाला प्रश्न पडला असेल की तुम्ही चालले कुठे ते तर सांग. हे तुम्हाला भावना पुढच्या व्हिडिओत माहितच पडते ना, त्यासाठी पहिले फॉलो करून घ्या बरं. असं आहे अंधी धुंदी ते फॉलोचं बटन लई खेप दाबायचं राहिलं असते आणि ते दाबल्याशिवाय तुम्हाला पुढच्या व्हिडिओतला माहोल पाहायला भेटणार नाही, म्हणून पहिले फॉलो करून घ्या.